नमस्कार. मी ज्ञानेश्वर खरात पाटील. मी आणि माझा सहकारी आम्ही निघालोय सिंदखेड राजाकडे. आता सिंदखेड राजा काय आहे किंवा सिंदखेड राजाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे किंवा सिंदखेड राजाबद्दल तुम्ही काहीतरी इतिहासामध्ये काहीतरी ऐकलंय का, अशी जेव्हा प्रश्न आपण लोकांना विचारतो त्यावेळेस कित्येक लोकांची बोबडी वळते. म्हणजेच कित्येक लोकांना ते असं वेगळा चेहरा करतात. आम्हाला काय माहिती असं म्हणतात. असेल काही अशा प्रकारची उत्तरं त्यांची असतात. परंतु तुम्हाला सांगू, मराठी साम्राज्याचे छत्रपती शिवरायांचे मामा जर कुठे होते तर ते सिंदखेड राजाला होते, जिनं उभं आयुष्य या स्वराज्यासाठी खर्ची घातलं आणि मराठी मुलकाला स्वाभिमान मिळवून दिला. त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं माहेर होतं आमचा सिंदखेड राजा. त्याच सिंदखेड राजाची आपण आज भेट घेणार आहोत, धावती भेट घेणार आहोत. आपण या सिंदखेड राजा ऐतिहासिक नगरीमध्ये पोहोचण्याआधीच जवळपास 500 मीटर अंतरावर एक पाटी लागलेली दिसते. त्या पाटीवर लिहिलेलं आहे, सिंदखेड राजा या ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आता ही पाटी बघून आणि या पाटीवर चढलेले वेल बघून, तिची अवस्था बघून आपल्याला समोर काय आहे किंवा ही ऐतिहासिक नगरी किती पुरातत्व खात्यांनी आणि इथल्या नागरिकांनी इथल्या व्यवस्थेने जपून ठेवली याचा अंदाज थोडक्यात आला असेलच. आता आपण सिंदखेड राजा शहरामध्ये आलेलो आहोत. शहरामध्ये आल्या आल्या आपल्याला एक पाटी दिसते, मा जिजाऊंचे जन्मस्थान आणि राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा. आणि आपण त्या राजवाड्यासमोर आत्ता आलेलो आहोत. आता आपण एंटर केलेले आहे, आपण आत आलेलो आहे. तुम्हाला समोर दिसत असेल तो समोर आहे तो राजवाडा आहे. त्याच्यावर वरती लिहिलेला आहे राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान. परंतु हा राजवाडा सध्या कोविड-19च्या सिच्युएशनमुळं बंद आहे, कोरोनामुळं तो बंद आहे. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी लिहिलेलं दिसतंय राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा. 1576 तो बांधण्यात आलेला आहे. आणि समोर ती पाटी दिसते लावलेली, ते गेट आहे महादरवाजा, तो दरवाजावर पाटी लावलेली दिसते. त्याचा अर्थ त्या पाटीचं सांगणं असं आहे की समोर राजवाड्याच्या समोरचं जे गार्डन आहे ते राजवाड्याच्या किंवा पुरातत्व खात्याच्या अंडर येत नाही. ते समोरचं जे गार्डन आहे ते गार्डन नगर परिषदेच्या अंडर येतं. त्यामुळं तुमच्याकडनं जो काही शुल्क आकारलं जातं ते नगर परिषदेला जातं. त्याचा पुरातत्व खात्याशी काही संबंध नाही. पुरातत्व खातं हे तुमच्याकडनं 1 रुपयाही हे ऐतिहासिक स्मारक आणि राजवाडा बघण्याचा आकारत नाही. त्यानंतर तुम्ही बघत आहात ही जे गार्डन आहे या ठिकाणी बाहेर जो नगर परिषदेने बसवलेला राजमाता जिजाऊंचा पुतळा आहे. या ठिकाणी सर्व भाविक जिजाऊंवर, मराठ्यांवर, महाराष्ट्रावर, स्वराज्यावर प्रेम करणारे, ज्यांना इतिहासाची जाण आहे असं म्हणतात, जे इतिहास विसरत नाहीत ते इतिहास घडवतात आणि जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. असा ज्वाज्वल्य असा इतिहास या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजामध्ये घडला. राजवाडा आत ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला होता ते आपल्याला पाहता आलं नाही कारण की कोविड होता. परंतु आता तुम्हाला आम्ही समोर निघलो आणि समोर निघाल्यानंतर सिंदखेड राजामध्ये अजून ऐतिहासिक काय काय आहे तर राजे लखुजीराव जाधव यांची समाधी, रामेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, रंगमहाल, कालकोट आणि वस्तू संग्रहालय सुद्धा आहे. त्याकडे आपण जात आहोत. आता हा आपण रंगमहाल बघतोय. आता हा रंगमहाल काय हो तर या रंगमहालामध्ये साखरपुडा झाला होता. तो साखरपुडा झाला होता जिजाऊंचा आणि शहाजीराजेंचा. परंतु या रंगमहालाची एवढी भयानक अवस्था जेव्हा आम्ही ती बघितली तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी एवढं विचित्र आणि वाईट वाटलं. ती अवस्था या लोकांनी या रंगमहालाची करून ठेवली ज्या ठिकाणी स्वराज्यजननी जिजामाता यांचा साखरपुडा झाला होता. जिजामाता आणि शहाजीराजे यांचा साखरपुडा झाला होता. आता आपण बघतोय निळकंठेश्वर मंदिर आणि त्यासमोरील बारव. तर ही त्यासमोरील निळकंठेश्वर मंदिर आहे आणि त्यासमोरील बारव आहे. तर या निळकंठेश्वर देवालय जे आहे हे हेमाडपंथी होतं.
जिजाऊंच्या जन्माच्या अगोदर म्हणजे लखोजी राजे सिंदखेड राजामध्ये येण्या अगोदर खूप वर्षापूर्वीचं हे मंदिर होतं. नंतर जिजाऊंचे मोठे बंधू रघोजी यांनी याचा जीर्णोद्धार केला आणि तो जीर्णोद्धार जिजाऊंच्या जन्मापूर्वीच केलेला आहे. या ठिकाणी पाण्याची लोकांना पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था या बारावीतून होत होती. याच्या बाजूला देवांचे मंदिर म्हणजे जुन्या घडणी आहेत, आपण बघू शकता फोटोमध्ये. आणि एकंदर पूर्ण असं देवांचं किंवा या लोकांचं पूर्ण भजत होते. या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवबा हे देखील आले होते. बाळ शिवबाने सुद्धा या महादेवाचं दर्शन या ठिकाणी घेऊन घेतलेलं आहे. भव्य असं हेमाडपंथी मंदिर आहे आणि विटांचं आणि दगडांचं बांधकाम. परंतु आपण बघू शकता या आता भयानक याच्याकडे पुरातत्व खात्याचं लक्ष नाही आहे. पूर्ण जीर्ण इथल्या वस्तू होत झालेल्या आहेत. इथलं मंदिर हे पूर्ण तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात दगडाचं बांधकाम हल्ली खूप कमी वेळेस आपल्याला बघायला मिळतं. पूर्ण दगडाचं बांधकाम, हेमाडपंथी बांधकाम आणि आत देवाचा देवारा. म्हणजे आम्ही दोघंच होतो तर आम्हाला दोघांना भीती वाटत होती. एवढा मोठा देवारा, अंधार पडलेला, एवढं असं ज्योतिर्लिंगाच्याही पलीकडे जाऊन इथलचे महादेवाचे मंदिर, हेमाडपंथी मंदिर त्यावेळेचं होतं. निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर हे होतं. परंतु याचा पूर्ण आता ऱ्हास व्हायला लागलेला आहे. ही पूर्ण ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत याचं कोणत्याही प्रकारचं जतन पुरातत्व खातं किंवा तिथले स्थानिक लोक किंवा ज्याच्या अंडर या गोष्टी येतात ते कोणीच करायला तयार नाही आहे. त्या ठिकाणी भयानक प्रकारचं अतिक्रमण आहे. आपण जी बारव पाहिली त्या बारवमध्ये अनेक लोक मासे पकडत होते. परंतु हे मंदिर बघितलं तर खूप जुन्या पद्धतीचा ठेवा हा आपण जपून ठेवायला पाहिजे. तुम्ही बघू शकता वीट आणि दगड या दोन वस्तूंपासून हे किती म्हणजे जवळपास आता 300-400 वर्ष तर जिजाऊंनाच होत आहेत. 400 वर्षाच्या आधी कितीतरी वर्षांपासून हे देवालय त्यांनी बांधलं होतं आणि या देवालयाचा जीर्णोद्धार जिजाऊंचे मोठे बंधू रघोजी यांनी केला होता. आणि त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवराय जेव्हा बाल्यावस्थेत होते त्यावेळेस जिजाऊंसोबत येऊन त्यांनी या मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. मला असं वाटतं की सिंदखेड राजा तालुक्यातील बऱ्याच लोकांनी हे मंदिर पाहिलेलं नसेल आणि बाकीचे लोकसुद्धा 12 जानेवारीला जिजाऊंच्या जन्म सोहळ्यानिमित्त येतात. तर त्यावेळेससुद्धा ते लोक इकडे फिरकत नाहीत, इकडे बघत नाहीत. परंतु एवढी ऐतिहासिक वस्तू आपण सर्वांनी त्याला भेट दिली पाहिजे आणि याचं जतन खूप मोठं होणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर पत्रकार छगन झोरे यांनी सिंदखेड राजाचे ऐतिहासिक महत्त्व हे पुस्तक लिहून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु परत आता तीच परिस्थिती आज आपल्याला होताना या मंदिराची दिसत आहे. निळकंठेश्वर देवालय हे एक ऐतिहासिक वास्तूंपैकी एक सिंदखेड राजाचे आहे. आता हे आहे रामेश्वर मंदिर. या ठिकाणी लिहिलेले श्रीराम वन गमन मार्ग रामेश्वर मंदिर सिंदखेड राजा. म्हणजे स्वतः श्रीरामांनी या ठिकाणी ही पिंड ठेवलेली होती आणि समोर ते वनवासामध्ये निघून गेलेले होते. रामेश्वर मंदिरही लखोजी जाधवांच्या पूर्वीचे दिसते. लखोजी राजांनी देशमुखी प्राप्त झाल्यावर गुंडमुळ्यांनी जे अभिपत्र लिहून दिले त्यात शेवटी जो कोणी अन्याय करील त्यास निळकंठ रामेश्वराची शपथ असा उल्लेख केला आहे. त्यावरून रामेश्वर मंदिर हे बरेच प्राचीन आहे असे वाटते. रामेश्वर हेच सिंदखेड राजाचे ग्रामदैवत आहे. पारंपरिक समजुतीनुसार मंदिराजवळ शरभंग ऋषीचा आश्रम होता. प्रभू रामचंद्र लंकेत जाताना काही काळ या आश्रमास विसावले. जाताना त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. तो आजचा हा रामेश्वर. लखोजी राजांच्या समाधीच्या दक्षिण अंगाला वसलेले हे रामेश्वर मंदिर एवढे प्राचीन वाटत नसले तरी बरेच जुने आहे एवढे निश्चित. अलीकडे श्री रामेश्वर समितीने जीर्णोद्धार केल्यामुळे मूळ मंदिराच्या तोंडावळा बराच बदललेला आहे. जुने बांधकाम दगडी चौथऱ्यावर विटांचे केलेले होते. देवळासमोरील विटांची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. मुख्य मंदिर दगडाचे असून कळस विटांनी बांधून काढलेला आहे. प्रवेशद्वार पूर्वभिमुख असून रामेश्वर समोर 2 नंदी दिसतात. ते अलीकडे ठेवलेले वाटतात. मंदिराच्या चारही बाजूंनी वडवी काढलेली होती. आईच्या इच्छेनुसार लखोजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. बाळ शिवबाराजे जिजामातेसह पुण्यास परत जाताना रामेश्वराचे दर्शन घेऊनच पुढे गेले असा उल्लेख आढळतो. रामेश्वराच्या दक्षिणेकडूनच इतिहास प्रसिद्ध पुणे नागपूर डाक लाईन गेलेला आहे. रामेश्वर मंदिर समोरच विस्तीर्ण रामबारव होती. ती आता पूर्णपणे बुजलेली असून तेथे शेते झालेले आहेत. उत्खनन झाल्यास रामबारवाचे स्वरूप नेमके कळू शकेल. रामबारवाच्या पाण्याने त्वचारोग बरे होत आहे असे गावकरी लोक सांगतात. ही आहे लखोजी राजांची समाधी.
दिनांक 25 जुलै 1329 रोजी निजामाने लखुजीराव जाधव यांच्यासह यांचे पुत्र यांची दौलताबादला निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात लखोजी सोत, त्यांचे राघोजी व असलोजी हे 2 पुत्र व यशवंतराव हा त्यांचा एक नातू मारला गेला. या दुःखद घटनेनंतर लगेच या समाधीस्थानाचे बांधकाम लखोजीचे बंधू जगदेवराव यांनी सुरू केले. या अप्रतिम स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी कृष्णा कारागिराने उचललेली त्यांच्यासोबत 21 कारागीर होते. स्मारक उभारणीसाठी एकूण 10 वर्षे लागली. यापैकी 3 वर्षे केवळ लखोजी राजांच्या पुतळ्यासाठी लागली. रंगमहालाच्या लाकडी खांबाच्या दगडी बैठकीसाठी वापरलेल्या टोळंबी दगडाचा उपयोग कृष्णा कारागिराने पुतळ्यासाठी केला. पिळदार दंड व मांड्या रुंद, भरदार छाती, विशाल पाणीदार नेत्र, सरळ नासिक व मोठे झुपकेदार कल्ले, पिळदार मिशा, भव्य मस्तक, डोक्यावर पिळदार मराठी पगडी, मोठे कानचापे, मुखावर विरतेज झळाहा असलेले, अंगात घोळदार अंगरखा, कमरेच्या शेल्यात तलवार बांधलेली अशा थाटात डावा गुडघा उभा करून उजव्या हाती जांभिया धारण करून ऐटीत बसलेले लखोजी राजांचे मूर्तिमंत दर्शन या पुतळ्याच्या माध्यमातून कृष्णा कारागिरांनी घडवले होते. दुर्दैवाने एवढा महत्त्वाचा हा पुतळा अनेक वर्षापूर्वीचा गहाळ झालेला आहे. समाधीचे बांधकाम संपत असतानाच कृष्णा कारागीर कळसावरून घसरून खाली पडला आणि अपघातात कालांतराने त्याचा मृत्यू झाला. लखोजी राजाच्या स्मृती मंदिराभोवती चौफेर, जाईजुई, मोगरा, गुलाब, सीताफळ, केळी, सूरलिंबोणी, डाळिंबे, नारळी, ताडवृक्ष इत्यादी लावलेले आहेत. आणि आता तुम्ही हे बघताय, हे आहे जिजाऊ सृष्टी. याच ठिकाणी पहिले जय भवानी जय शिवाजी असा नारा दिला जायचा आणि ज्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख व्हायचा. हे कुठेतरी लक्षात येऊन संपूर्ण छत्रपती शिवराय किंवा जिजाऊंवर जो अन्याय होतोय, त्यांच्या चरित्र्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर जो अन्याय होतोय तो एका माणसाला सहन झाला नाही. त्यांचं नाव पुरुषोत्तम खेडेकर आणि यांनी या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ही जिजाऊ सृष्टी उभी केली. आणि आज लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात. जिजाऊ भक्त, शिवभक्त या ठिकाणी येतात. आपला माथा 12 जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी नतमस्तक होतात. त्या माध्यमातून हा जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि त्या बाजूला राजमाता जिजाऊंचा भव्य असं स्मारक, भव्य असा पुतळा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. ती कृपा किंवा ती देण पुरुषोत्तम पाटील खेडेकर यांची आहे. आणि त्यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी जो आता नारा दिला आहे, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, अशा माध्यमातून हा भव्य असा जिजाऊ सृष्टी आणि या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रभरातील आणि परराज्यातील सुद्धा जिजाऊ भक्त आणि शिवभक्त या ठिकाणी येत असतात. शंभूभक्त या ठिकाणी येत असतात. मराठा साम्राज्यावर, मराठा दौलतीवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी येत असतात. शेवटी एकच म्हणेल, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते मंदिरावर कळस, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते अंगणात तुळस, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते कुंकू सुहासनीच्या भाळी, जिजाऊ तुम्ही नसता तर कित्येक किंकाळ्या विरल्या असत्या रानोमाळी. बहुत काय लिहिणे, बहुत काय बोलणे, शेष श्री भवानी कृपा, हा भास नवे इतिहास, आपुला केला अट्टहास, ते यासाठी प्राण वेचले पण विकला नाही श्वास. मित्रांनो, आत्ता माझ्याकडे वेळ नव्हता. 12 जानेवारी जवळच आलेली होती. माझ्याकडे फक्त एका दिवसाचा अवधी होता. त्यामुळं मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवलं. एवढाच इतिहास नाही आहे किंवा एवढ्याच गोष्टी सिंदखेड राजामध्ये नाही आहे. सिंदखेड राजाचा इतिहास एक दिवसात सांगून किंवा 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बसणारा नाही आहे. तर हा पूर्ण इतिहास जो आहे, या ठिकाणी ज्या बारवा असतील, जी मंदिरं असतील, ज्या ऐतिहासिक जिजाऊंच्या काळातील, जिजाऊंच्या आधीच्या काळातील ज्या वस्तू असतील, गोष्टी असतील, यावर सविस्तर आपण व्यक्त होणार आहोतच. आपल्याला त्याबद्दलची पूर्ण माहिती आम्ही जमा केलेली आहे. ती माहिती प्रॅक्टिकली त्या वस्तूंच्या, त्या स्मारकांच्या, त्या ऐतिहासिक शिल्पांच्या आधारे आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येऊ. परंतु थोडक्यात माहिती देणारा हा एक व्हिडिओ आम्हाला आज बनवता आला आणि तुमच्यासमोर सादर करता आला. यातच आम्ही आमचं भाग्य समजतो. यामध्ये काही चुकलं असेल, काही चूक झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचा, माझ्या वाणीचा दोष आहे. त्याबद्दल मी माफी मागतो. शेवटी जाताना जय जिजाऊ जय शिवराय. आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा या ठिकाणी भेट द्या आणि जिजाऊंचा राजवाडा, त्यांचं जन्मस्थळ आणि जिजाऊ सृष्टी नक्की बघा. धन्यवाद.